Hi friends, good morning. Welcome to the online classes. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये अर्धा भाग बघितला होता. 8वीच्या सिलेबसला सुरुवात पण केली होती. काही इंट्रोडक्टिव्ह पार्ट बघितला होता. आता आपल्याला त्याच्या पुढचा जो भाग असेल त्याच्यामध्ये येणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी त्या आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी सगळ्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन येणारे व्हिडिओज येत राहतील, मिळत राहतील. आणि शेअर करा जेणेकरून ज्या व्यक्तींना, ज्या विद्यार्थ्यांना गरज असेल, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचत नसतील, त्यांना पण हा व्हिडिओ बघता येईल, त्यांना पण याचा वापर होईल, त्यांना पण फायदा होईल. आज आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर फर्स्टमध्ये लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशनचं आपण एक पेज बघितलं होतं. त्याचं क्लासिफिकेशन बघितलं होतं, हिस्ट्री बघितली होती की लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर क्लासिफाईड इंटू द 5 किंगडम्स अकॉर्डिंग टू द R.H. व्हिटाकर. दिस इज मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी अँड ॲनिमलिया. नाऊ we have studied the each and every kingdoms and their specific characteristic. First kingdom is the Monera, whose microorganism or whose living organisms are included into the Monera kingdom. First, we can see some different example of the Monera kingdom living organism. But previous lecture we have studied the Monera kingdom means those organisms having the prokaryotic cell, and unicellular cell structure. These are the two main characteristics regarding the Monera kingdom. Okay, we can see here that's all organisms having the eukaryotic cell. आता eukaryotic cell म्हणजे आपण इथे बघायला मिळेल की कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये आपण सेल जे आहे त्याचं सेल ऑर्गॅनेल जे आहे आपण ते क्लासिफाय करू शकत नाही. जस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन मेड बाय द सिंगल सेल. ही एकच सेल आहे त्यांची, किंवा ज्यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनिल्स आपण क्लासिफाय करू शकत नाही त्याला आपण काय म्हणणार, मोनेरा. मग आता याच्यामध्ये जेवढे पण एक्झाम्पल आहेत ते सगळे एक्झाम्पल हे कोणाचे आहेत तर मोनेरा किंगडमचे आहेत. आता हे आपण बघू पण शकतो. कुठे बघू शकतो आपण? वी कॅन ऑब्झर्व द डिफरंट एक्झाम्पल डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फॉर दोज ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन द मोनेरा किंगडम by day to day life. You can see the curd or the buttermilk. आपण ते ऑब्झर्वेशन करू शकतो बाय अंडर द मायक्रोस्कोप खाली. कर्ड घ्या किंवा बटरमिल्क घ्या ऑन द ग्लास स्लाइड, क्लीन ग्लास स्लाइड. दे आर डीप इन टू द put 1 drop of buttermilk or curds mixed with water on the side glass slide and observe under the microscope. You can observe the moving small rod-like microbes are lactobacilli. The lactobacilli is the Monera kingdom मध्ये येणारे microorganism आहेत हे. They have come to the Monera kingdoms because they are having the eukaryotic cells. We cannot be separate out the cell organelles in a lactobacilli microorganism. They are present in the buttermilks or the curds मध्ये आपण बघायला मिळतो. कारण आता लॅक्टोबॅसिली का म्हणतात, बिकॉज दे आर कन्वर्ट इंटू लॅक्टिक ॲसिड. मीन्स शुगर्स आर कन्वर्ट इंटू लॅक्टिक ॲसिड. दे आर कॉल्ड एज लॅक्टोबॅसिला और लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. त्याच्या नावावरूनच एक त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं म्हणून त्याला नाव दिलं गेलं लॅक्टोबॅसिली असं. मग हे जे आहेत हे कोणामध्ये येतात तर मोनेरा किंगडममध्ये येतात. मीन्स ऑल टाईप ऑफ द बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. तर ब्ल्यू ग्रीन अल्गी पण असेल हे कोणामध्ये येते, इट्स अनडेव्हलप आहे. त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनिल्स पूर्णपणे डेव्हलप नसतात. म्हणून हे कोणाचा भाग आहे हा, तर हा कोणाच्या किंगडममध्ये येतो, मोनेरा किंगडममध्ये येतो. इट्स हॅविंग द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक रिगार्डिंग द मोनेरा किंगडम. यू कॅन सी हिअर वन बाय वन. ऑल ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. All organisms are. This is the main features or main characteristic to the Monera kingdom because they are come to the unicellular microorganism. आता हे सगळे आता आणखी याच्यामध्ये आपण एक ॲड करू शकतो की ऑल ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग द प्रोकॅरियोटिक सेल. कुठले सेल असते? प्रोकॅरियोटिक सेल. अँड फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज द मोनेरा किंगडम. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. एक पेशी आहेत, सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत सगळे.
Second, they may be autotrophic or heterotrophic. It's having the two different nutrition in mode. आता याच्यामध्ये जर algae जर घेतलं आपण, algae जे आहे it shows the autotrophic in nutrition because they can create their own food by the photosynthetic process by the green algae. But now we can see the different examples like lactobacilli. Lactobacilli is the heterotrophic mode of nutrition because they can consume the food material by the होस्ट लाईक होस्ट सारखं काम करतं ते दुसऱ्यावरती दुसऱ्याजवळ असणारं जे फूड मटेरियल असेल ते कन्झ्युम करून स्वतःची एक एनर्जी क्रिएट करतं. दिस इज द हेटरोट्रॉफिक मीन्स डिपेंड अपॉन द अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन थर्ड इज दे आर प्रोकॅरियोटिक सेल विथाऊट डिस्टिंग द न्यूक्लियस ऑर द सेल ऑर्गॅनेल्स. आता आपल्याला माहिती आहे की मोनेरा म्हणजेच प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. Those organisms having the prokaryotic in cell. And what is the prokaryotic cell? Those cells we cannot be distinct the nucleus and cell organelles. ज्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनेल्स आणि न्यूक्लियस आपण डिस्टिंक्ट करू शकत नाही, वेगळं करू शकत नाही, त्यालाच प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतात. मोनेरा किंगडममध्ये येणाऱ्या सर्व ऑर्गॅनिझममध्ये कुठले सेल असते तर प्रोकॅरियोटिक सेल, युनिसेल्युलर सेल ऑर्गनायझेशन, देन some may be autotrophic as well as heterotrophic mode of nutrition. This is the major 3 characteristic regarding the Monera kingdom. आता 8th standard साठी आपल्याला एवढं बेसिकली माहिती पाहिजे की कोणते कॅरेक्टरिस्टिक असणारे ऑर्गॅनिझम हे मोनेरा किंगडममध्ये आणि बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहेत. याच्यामध्ये खूप काही मोठे नाही आहेत. जसं तुम्ही पुढे जाणार 9th 10th 11th 12ला जाणार तुम्हाला याच्यातले डीपली कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते बघायला मिळतील. पण बेसिक 3 हे कॅरेक्टरिस्टिक तुमच्या नोटबुकमध्ये लर्न पाहिजेत, राईट पण तुमचे लर्न पण पाहिजेत आणि राईट पण पाहिजेत. राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ, कारण याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात, राईट द 3 कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोनेरा किंगडम. ओके, नाव सी सेकंड किंगडम इज द प्रोटिस्टा. You can see here this gives the one activity regarding the study of the Protista kingdom. आता आपण एक टेम्पररी स्लाइड पण प्रिपेअर करू शकतो अँड वी हॅव ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप. आता कुठे बघायला मिळेल हे तर जे मार्शी प्लेसेस असतात किंवा एकदम चिखलाचा भाग असेल किंवा आपलं वेस्ट मटेरियल असेल त्याच्यामधलं एक ड्रॉप ऑफ वॉटर जर घेतलं त्याच्यामध्ये आपण जर थोडंसं पाणी आणि आपल्या स्लाईडवरती आपण जर ते प्रिपेअर केलं आणि अंडर द मायक्रोस्कोप त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर एक इरेग्युलर शेप असलेले बरेचसे भाग आपल्याला बघायला मिळतात. लाईक पॅरामेशियम आहे, अमिबा जे आहे ते कुठे असतं दॅट प्लेसेस इन मडी प्लेसेस किंवा वेस्ट मटेरियलमध्ये किंवा जे गार्बेज असेल किंवा एकदम दूषित पाणी असेल त्याच्यामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम बघायला मिळतात. म्हणून आपण म्हणतो की पाणी जे आहे हे शुद्ध करून पिलं पाहिजे बिकॉज इट्स हॅविंग द डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम बट दे कॅन ऑब्झर्व इन अंडर द मायक्रोस्कोप. आता मोस्ट ऑफ आपल्याला कुठलं एक्झाम्पल माहिती असतं सगळ्यांना लहानपणापासून तर अमिबा. तर अमिबा जे आहे हाऊ कॅन आयडेंटिफाय द अमिबा. अमिबा इज द इरेग्युलर शेप, कसंही काढलं तरी चालेल बट यू कॅन ऑब्झर्व हिअर इट्स हॅविंग द न्यूक्लियस. बघा इथे एक न्यूक्लियस आहे, याला हा पॅरामेशियममध्ये पण न्यूक्लियस आहे, एक मॅक्रो आणि मायक्रो न्यूक्लियस दोन असतात, युग्लिनामध्ये पण न्यूक्लियस आहे. म्हणजे इथे याच्यामध्ये न्यूक्लियस आहे इट्स हॅविंग अँड यू कॅन ऑल्सो ऑब्झर्व द डिफरंट सेल ऑर्गॅनेल्स. बाकीचे सेल ऑर्गॅनिल्स पण बघायला मिळतात. म्हणजे ही कुठली सेल असेल इकॅरोटिक सेल. इकॅरोटिक सेल मीन्स दोज सेल्स हॅविंग द व्हिज्युलाइज द न्यूक्लियस और वी हॅव आयडेंटिफाय द न्यूक्लियस और सेपरेट बिटवीन द डिफरंट ऑर्गॅनेल्स विथ सेल न्यूक्लियस. आपण बाकीच्या न्यूक्लियस आणि बाकीचे सेल ऑर्गॅनेल्स जे आहेत ते पण डिस्टिंग करू शकतो, ओळखू शकतो, त्याला आपण इकॅरोटिक सेल म्हणतो. म्हणजे आपल्याला ते बघायला मिळतात. बट दिस इज द युनिसेल्युलर. हे काय आणखी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मीन प्रोटिस्टा किंगडम दे कॅन ऑल्सो शोज द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट, प्रोटिस्टा आर सिंगल ऑर्गॅनिझम विथ वेल डेफिनाइट न्यूक्लियस एन्क्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता आपल्याला इथे बघायला मिळतं, बघा इथे एक न्यूक्लियस आहे. आता ह्यामध्ये न्यूक्लियस असेल आणि विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन, वरचा एक मेम्ब्रेन पण असतो आणखी. मीन्स इट्स प्रेझेंट द न्यूक्लियस विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन and we can also separate out the different cell organelles and nucleus. मग आता प्रोटिस्टा जर आपण बघितलं तर प्रोटिस्टामध्ये असणारे सगळे सेल ऑर्गॅनेल्स कशा आहेत तर इट्स हॅविंग द प्रेझन्स ऑफ न्यूक्लियस विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेन मीन्स दिस इज द आउटर कवरिंग ऑफ अन न्यूक्लियस. न्यूक्लियसवरती जे कवरिंग असेल तर आपण काय म्हणतो न्यूक्लियस मेम्ब्रेन मीन्स इट्स डेव्हलप द न्यूक्लियस. ओके, केंद्रक आहे, केंद्रकावरती एक वरचा पापुद्रा पण आपल्याला बघायला मिळतो. कोणामध्ये तर प्रोकॅरियोटिक किंगडममध्ये असणाऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये.
Second, they have the pseudopodia or hairs like the cilia or whip like a flagella for the locomotion. Means it presents the locomotory organ. What is the pseudopodia? Pseudopodia is like a podia is nothing but the leg, but like this. आता इथे जर आपण बघितलं हेअर लाईक स्ट्रक्चर आहे किंवा हा झाला फ्लॅजेलाचा पार्ट झाला. आता फ्लॅजेला कोणाला आहे तर युग्लिनाला. दॅट फ्लॅजेला आर यूज टू द लोकोमोटरी ऑर्गन अँड सुडोफोडिया मीन्स इट यू कॅन सी हिअर. जर आपण याला झूम केलं थोडंसं तर तुम्हाला ह्या पॅरामेशियमच्या आहे याच्यावरती असं एक सिलिएटिक पार्ट बघायला मिळेल, एक हेअर लाईक स्ट्रक्चर बघायला मिळेल किंवा अमिबावरती बघ एक हेअर लाईक स्ट्रक्चर बघायला मिळेल. दिस इज द सुडोफोडिया. सुडोफोडिया म्हणजे एक पायाचा भाग असेल बट नॉट एक्झॅक्ट, नॉट अ डेव्हलप पार्ट. इट इज लाईक दिस. त्याला सुडो म्हणजे लाईक आपण म्हणू शकतो की त्याच्यासारखा असणारा भाग असेल सुडोफोडिया. अँड दॅट ऑर्गन्स आर व्हेरी युजफुल फॉर द लोकोमोशन. लोकोमोशनसाठी हा महत्त्वाचा असतो, म्हणजे हालचालीसाठी. जसं आपले पाय असतात लाईक दिस. एक सुडोफोडिया जो आहे दिस इज व्हेरी युजफुल ऑर्गन टू द लोकोमोटरी. मीन्स दे कॅन मूव फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. दिस इज द सुडोफोडिया. दिस इज सेकंड एक्झाम्पल. मीन्स लोकोमोटरी ऑर्गन कुठले असतात मग प्रोटिस्टामध्ये तर सुडोफोडिया अँड हेअर लाईक सिलिया हे दोन ऑर्गन आहेत किंवा स्वीप की ते हालचाल करण्यासाठी यूज करतात. सेकंड, विच काइंड ऑफ द न्यूट्रिशन आर प्रेझेंट्स फॉर द प्रोटिस्टा किंगडम. ॲटोट्रॉफस फॉर एक्झाम्पल युग्लिना, Volvex contain the chloroplast and heterotrophic, it's for example amoeba and paramecium. म्हणजे two kind of the mode of nutrition are present in the protista kingdom, autotrophic as well as heterotrophic. Autotrophic means those living organisms are present the chlorophyll pigment की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, क्लोरोप्लास्ट आहे की ज्याच्यामध्ये हरित लवके आहेत, फोटोसिंथेसिस होऊ शकतं, त्याला आपण म्हणतो ॲटोट्रॉफिक. मग हे कोणामध्ये आहे तर युग्लिना आहे किंवा ऑलवेज सर्टन लाईक अल्गल पार्ट जे आहेत म्हणजे जे शेवाळवर्गीय वनस्पतीच्या आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत शेवाळवर्गीय ज्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, त्यांच्यामध्ये ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन घडतं. आणि सेकंड जे आहे हेटोट्रॉफिक लाईक द अमिबा अँड पॅरामेशियम. इट्स लॅक ऑफ क्लोरोप्लास्ट. दे आर डिपेंड अपॉन द अनदर ऑर्गॅनिझम, अनदर बॉडीज फॉर द फूड मटेरियल, कन्झम्पशन ऑफ द फूड. दुसऱ्यांवर ते डिपेंड असतात, त्याला आपण काय म्हणतो हेटोट्रॉफिक. मीन्स प्रोटिस्टा किंगडम आर शोज द टू काइंड ऑफ nutrition mode. One is the autotrophic as well as heterotrophic nutrition. Okay, we can see here this is having the three main characteristic regarding the protista kingdom. Means according to the characteristic we have identified the different kingdom or different living organism. मग ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण कॅरेक्टरिस्टिकने काय केलं एका किंगडममध्ये मग पुट केले आणि त्याच्यावर त्याचं ऑब्झर्वेशन सुरू करतो आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार त्याला स्पेसिफिक किंगडममध्ये टाकतो आपण. ओके, नाव थर्ड किंगडम फंगी. आता ऑब्झर्व द फंगी. आता हे फंगस जे आहे, फंगी किंगडम जे आहे, आपण खूप वेळा ऑब्झर्वेशन केलं असेल, आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला पण मिळतं. सगळं आपल्या घरामध्ये जर समजा इन केस चपाती ब्रेड जे असेल एका पॅक टिफिनमध्ये किंवा पॅक जो पार्ट असेल किंवा टिफिन असेल त्याच्यामध्ये राहिला असेल, डब्बा असेल राहिला असेल तर त्याच्यामध्ये काय होतं कालांतराने एक व्हाईट किंवा ब्लॅकिश कलरची बुरशी यायला लागते, त्याला आपण फंगी म्हणतो. आता हे ऑब्झर्वेशन करू शकतो ऑन द चपाती ॲज वेल ॲज भाकरी ॲज वेल ॲज ब्रेड. आपण जर खूप दिवस जर ठेवलं त्याच्यावरती एक मॉइश्चर असतं, ओलावा असतो आणि दॅट ब्रेड भाकरी अँड चपातीज हॅविंग द प्रेझन्स ऑफ एनर्जी असते. त्या एनर्जीवरती जे मायक्रोब्स डेव्हलप होतात त्याला आपण काय म्हणतो फंगस किंवा फंगाय किंवा बुरशी असं आपण म्हणू शकतो. कशी डेव्हलपमेंट असते मग फंगासला सुद्धा एक रायझोम जे आहेत रायझाईड जे असतात एक त्यांचं रूट लाईक पार्ट असतो. त्यानंतर वरती जे आहे कॅप्सूलचा पार्ट असतो, इट्स हॅविंग द स्पोरंजियम पार्ट असतो. स्पोरंजियम इट्स प्रोड्यूस द स्पोर इज द नथिंग बट द वन काइंड ऑफ द सीड. त्यांचं जे सीड असेल किंवा त्याला आपण स्पोर म्हणतो, अनडेव्हलप सीड असतं. कारण हे जे आहे आपण प्लांटचा जर अभ्यास केला डेव्हलपमेंटसाठी तर हे एक लोअर क्लास प्लांट आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे सीड डेव्हलप होत नाही किंवा ऑल बॉडी ऑर्गन जे आहे ते डेव्हलप होत नाही फंगसमध्ये. मग हे एक स्पोर फॉर्मेशन करतं. इट्स हॅव द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. आता हे ओळखायचे कसे याच्यासाठी पण कॅरेक्टरिस्टिक दिलेत. पहिलं कॅरेक्टरिस्टिक दिले दीज आर द नॉन ग्रीन. कसे असतात हे नॉन ग्रीन, कारण हे दुसऱ्या डिके म्हणजे दुसऱ्या मटेरियलवर वाढतात किंवा डिकेन बॉडीजवरती इन्क्रीज होणारे असतात, हे ग्रोथ होणारे असतात, म्हणून त्याला आपण म्हणतो नॉन ग्रीन.
Eukaryotic. Eukaryotic म्हणजेच काय? Those cell having the presence of nucleus and we have divided or we have distinct the all organelles of cell. Then second, which kind of the nutrition? Heterotrophic organism. हेटेरोट्रॉफिक म्हणजेच हे दुसऱ्यांवरती अवलंबून असणारे असतात की नॉन ग्रीन, आता डिफरंट काय नॉन ग्रीन आहे, ईकॅरेटिक सेल आहे, देन हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन आहे की जे दुसऱ्यांवरती वाढणारे असतात. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक ज्याच्यामध्ये असतील ते कोणामध्ये येतात, कुठल्या क्लासमध्ये येतील, कुठल्या किंगडममध्ये येतील, मग फंगसमध्ये. सेकंड, देअर सेल वॉल इज मेड ऑफ अ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर लाईक द चिटिन. आता शुगरच्या टाईप्स असतात जसं की ग्लुकोज, मॅलोज, फ्रुक्टोज, डिफरंट काइंड ऑफ द शुगर. बट दिस इज द चिटिन. चिटिन इज द वन काइंड ऑफ द कॉम्प्लेक्स शुगर. त्या चिटिनपासून काय तयार होते? इट्स हॅव्हिंग द टफ अँड कॉम्प्लेक्स पार्ट. टफ पार्ट असेल सेलचा, म्हणजे जर आपण बघितले ते सेलच्या वरचं आवरण जे असेल, आउटर लेअर ऑफ द सेल असेल, ते कशापासून बनलेलं असतं? तर चिटिन शुगरपासून बनलेलं असतं. म्हणजे सेल वॉल दे कॅन मेड बाय द टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर लाईक द चिटिन. म्हणजे हे सेकंड हे ओके. थर्ड झालं हे. सेकंड बाकी आपलं मोस्ट ऑफ देम आर सॅफ्रोफाईट. सॅफ्रोफोरस दे फीड अपॉन डिकेन ऑर्गॅनिक मॅटर. आता सॅफ्रोफोरस याचा अर्थ काय किंवा सॅफ्रोफाईट म्हणजे काय? दोज ऑर्गॅनिझम्स आर डेव्हलप ऑर ग्रोथ ऑन अ डिकेन मटेरियल. डिकेन मटेरियल कुजलेला भाग असेल की जसं की कुठलाही डेड बॉडीज असेल, कुजलेला भाग असेल, डेड मटेरियल असेल, त्याच्यावरती वाढणं म्हणजे त्याला सॅफ्रोफाईट असं म्हणतात. मग हे फंगस आर शोज द सॅफ्रोफायटिक. सॅफ्रोफोरस ऑर सॅफ्रोफायटिक हे सेकंड कॅरेक्टरिस्टिक. थर्ड, त्याचं सेल वॉल जे आहे कशापासून बनलेलं आहे? तर कॉम्प्लेक्स शुगर चिटिन. फोर्थ, सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिआय आर प्रेझेन्स इन द सायटोप्लाझम. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सम फंगस जे आहे ते कॅन मेड बाय द सायटोप्लाझम. इट्स हॅव्हिंग द थ्रेड लाईक, असं एक दोऱ्यासारखं फंगस जे आहे ते सुद्धा बघायला मिळतात. आणि दे हॅव्हिंग द प्रेझन्स ऑफ मेनी न्यूक्लियस. खूप सारे न्यूक्लियस असतात त्याच्यामध्ये. दे हॅव्हिंग द थ्रेड लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं. आणि सायटोप्लाझम पण आहे याच्यामध्ये, हे पूर्ण त्या सेलमध्ये डेव्हलप आहे. म्हणजे सम फंगस जे आहेत थ्रेड लाईक आहेत, मेनी न्यूक्लियस आहेत प्रेझन्स इन सायटोप्लाझममध्ये खूप सारे न्यूक्लियस पण प्रेझन्स बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल ब्रेकर ईस्ट. ब्रेकर ईस्ट नावाचे जे फंगस आहे बेकरीमध्ये असणारे किंवा ईस्टमध्ये आपण बघा बेकरी प्रोडक्टमध्ये ईस्ट वापरतात ना, ते बेकर ईस्ट इज वन काइंड ऑफ द फंगस आहे. ॲस्पेरजिलस फंगस ऑन द कॉर्न. कॉर्नवरती वाढणारी फंगस असेल, मकईवरती वाढणारे जे फंगस आहे त्याला आपण ॲस्पेरजिलस म्हणतो. देन पेनिसिलन जे आहे आणि मशरूम जे आहे, तर पेनिसिलन जे आहे इट्स युजफुल फॉर द अँटीबॉडीज म्हणून आपण यूज करतो किंवा इट्स मेडिकल यूज जो आहे पेनिसिलिनचा तो पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर मशरूम इट्स युजफुल फॉर द फूड पर्पजसाठी पण आपण मशरूमचा यूज करतो. म्हणजे फंगस जे आहे इट्स हॅव्हिंग द यूज फॉर द डिफरंट पर्पजेस ॲज अ लाईक अ मेडिसिन आहे, फूड पर्पज जे आहे किंवा फॉर्मेशन ऑफ द डिफरंट बेकरी प्रोडक्ट जे आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण फंगसचा यूज करत असतो. ओके, नाऊ वी हॅव स्टॉप हिअर. सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे अपडेट्स लगेच बघायला मिळतील. ओके, थँक्यू.